सत्ता मिळाली, पण मान मिळाला का? एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघेही आता सत्तेत आहे, पण त्यांच्या सोबत गेलेल्या आमदारांची परिस्थिती दिवसेदिवस बिकट होते. आणि याचं जिवंत उदाहरण म्हणजे बच्चू कडू. बच्चू कडूंनी स्वतः सांगितलं होतं की मी शिंदे सोबत गेलो कारण मला देवेंद्र फडणवीसांचा फोन आला होता. पण आज तेच बच्चू कडू म्हणताय ठाकरेंना सोडणं ही चूक होती. ते म्हणाले उद्धव ठाकरे यांनी पक्षात नसतानाही मला मंत्रिपद केलं. त्यांच्याकडून पक्ष आणि चिन्ह काढून घेणं चुकीचं होतं. हा पहिला संकेत होता की त्यांना या निर्णयावर खोलवर पश्चाताप होतोय. सत्ता गेल्यावर बच्चू कडू पुन्हा रस्त्यावर उतरलेत. ते महाराष्ट्रभर फिरताय, उपोषण, आंदोलने, शेतकऱ्यांसाठी लढे देत आहे. फडणवीसांवर थेट हल्ला करत त्यांनी म्हटलं दुष्काळ पडल्याशिवाय कर्जमाफी नाही, म्हणजे शेतकऱ्यांनी मरून दाखवायचं का? ही विधान जनतेच्या मनाला खोलवर गेली. दिव्यांग मंत्रालयासाठी त्यांनी दिलेला राजीनामा सुद्धा चर्चेत आला. ते म्हणाले मी दिव्यांगांच्या नावावर बेमानी करू शकत नाही. म्हणजेच सत्ता टिकवण्यापेक्षा त्यांनी नैतिकता निवडली. परिस्थिती अशी आहे की बच्चू कडूंना दिलेली जागा, ज्यांचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला होता, तीच जागा आता फडणवीसांनी रद्द केली. यावरून बच्चू कडूंनी थेट आरोप केला शिंदे काम करायला तयार आहेत, पण फडणवीस त्यांना करून देत नाही. आणि हाच आरोप याआधी मनोज जरांगे यांनीही केला होता. म्हणजे शिंदे सरकारमध्ये दोन गट, एक काम करायचं आणि दुसरं थांबवायचं. बच्चू कडूंनी जातीय राजकारणावर सुद्धा तेशोरे ओढले. जर मी शेतकऱ्यांसाठी नाही तर एखाद्या जातीसाठी लढला असतो तर माझ्या मागे हजारो लोक उभे राहिले असते. ते म्हणाले सरकार जातीमध्ये भांडणं लावतंय. फडणवीसांवरचा हा सर्वात कठोर आरोप होता. गोरक्ष, हिंदुत्व आणि जाहिरातबाजीवरूनही त्यांनी भाजपला थेट टोला लावला. गरज सरो आणि वैद्य मरो हेच धोरण आता भाजपचं आहे. आज बच्चू कडूंनी केवळ पद गमावलं नाही तर कार्यालयाची जागाही गमावली. हेच दाखवत की राजकारणात एक चूक निर्णय आयुष्यभर नुकसान करू शकतो. एकनाथ शिंदे आणि अजित पवार आज सत्तेत असले तरी त्यांच्या मागच्या अनेक आमदारांची परिस्थिती बच्चू कडू सारखी झाली आहे. फरक फक्त इतकाच की अजित आणि शिंदे हे दोन ताकदवान चेहरे आहे म्हणून अजून निभावून जात आहे. राजकारणात सत्ता मिळवणं सोपं असतं पण मान राखणं कठीण. बच्चू कडूंची कहाणी हे शिकवते की काही वेळा निर्णय जिंकतात पण माणूस हरवतो. तुमच्या मते शिंदे, फडणवीस आणि बच्चू कडू यांच्या संघर्षात सत्य कोणाच्या बाजूने आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच वास्तववादी राजकीय विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.